हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणि तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण मस्त असे पौष्टिक असे पालकचे पराठे करून दाखवणार आहोत। खूप झटपट आणि फटाफट होणारे रेसिपी आहे आणि त्यासोबतच अजून मी मस्त असे वांगा मसाला करून दाखवणार आहे। खूप छान रेसिपी आहे कारण की पालकच्या पराठ्यासोबत हे वांगा मसाल्याची भाजी खूप अप्रतिम लागते। तर चला तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी एक जुडी पालक स्वच्छ पहिलं कापून घेतली, सगळे देठ तिचे कापून घेतले मातीचे आणि धुवून घेतली छान आणि जाळीमध्ये टाकून त्याचं पाणी सगळं नितळून घेतलं। कढईमध्ये एक तांब्याभर पाणी गरम केलं। फक्त आपल्याला पालक ब्लंच करायचे आहे, त्यामुळे 5-1 मिनिटभर पालक गरम पाण्यामध्ये थोडीशी उकळून घ्यायची आणि त्याला साईडला एका चाळणीमध्ये काढून छान सुकवून घ्यायची, म्हणजे पाणी निथळून घ्यायचं। पाणी निथळून गार झालं की लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक, एक टोमॅटो, 7-8 पाकळ्या लसणाच्या, 2 मिरच्या, लहान मुलं असल्यामुळे मिरचीचं प्रमाण थोडंसं मी कमी केलेलं आहे। तर तुमच्या घरात मिरची खात असेल तर तुम्ही टाकू शकता। नंतर चवीपुरते मीठ टाकलं, जिरे टाकलं आणि अर्धा चमचा धने टाकलेला आहे। त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे। आपल्याला पाण्याची गरज नाही आहे कारण की पालकला ऑलरेडी पाणी सुटतं, त्यामुळे तसंच आपण वाटण करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक बाउल घेतलेला आहे पीठ मळून घेण्यासाठी। तर स्टार्टिंगला तर 2 वाटी मी घेतलेलं आहे पीठ। तर जसं आपल्याला पालकमध्ये लागन तसं थोडं थोडं पीठ टाकत ना आपण मळून घ्यायचं आहे। नंतर पालकची प्युरी टाकलेली आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा आणि ह्याला मळून घ्यायचं आहे। तर मला पीठ कमी वाटलं तर पुन्हा एक मी वाटी पीठ टाकून घेतलेलं आहे। आपण आपल्याप्रमाणे टाकायचं आहे, जेवढं त्या पालकच्या प्युरीला पीठ लागन तेवढं थोडं थोडं टाकत छान मस्त असं घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल टाकून छान मळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे। तर आपलं पीठ छान मळून झालेलं आहे। आता ह्याला 10-1 मिनिटभर ह्याला झाकण लावून आपण झाकून ठेवलेलं आहे। आता हिरवी चटणी करून घेणार आहे पराठ्यासोबत खाण्यासाठी। तर मी थोडंसं पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, अर्धा लिंबाचा रस, भाजलेली जिऱ्याची पावडर, 2 मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि पांढरं आपलं डाळवं, म्हणजे पांढरी डाळ, फुटाणा डाळ असते ना ती, आणि छान वाटून घ्यायची आहे। ह्याला काय फोडणी वगैरेची गरज नाही आणि मस्त बाजूला ठेवून घेतलेली आहे मस्त चटणी बनवून। आता हे पालकच्या पराठ्यांचे गोळे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। तर पहिल्यांदा जर अशी तयारी करून घेतली ना तर मग आपण पराठे बनवताना ना आपण ते पटापट मग लाटू शकतो। त्यासाठी ही पहिलं तयारी करून घ्यायची। तर 7-8 गोळे झालेले आहेत पराठ्यांचे मस्त। आता पराठे लाटून घेणार आहोत। तर हे साधे सिंपल ही पराठे आपण असे लाटू शकतो। तर जे डाएट वगैरे करतात ना त्यांच्यासाठी हे मस्त आहेत असे बिना तेलाचे, आणि जे डाएट वगैरे करत नाही तर तेलाचं कसं करायचं तेही दाखवते तुम्हाला। तर पहिल्यांदा हा पराठा पूर्ण मी लाटून घेत आहे। तुम्ही कसाही लाटू शकता, जाड पातळ जसं पाहिजे तसं तुमच्या आवडीनुसार। तर नंतर दुसरा पराठा पण मी लाटून घेणार आहे। तर पहिल्यांदा अशी पुरीसारखे लाटी केलेली आहे, मध्ये छान मस्त तेल लावलेलं आहे आणि आता थोडंसं कोरडं पीठ टाकून असं मस्त मोदकसारखं आपण गोळा करून घ्यायचा आणि दाबून गोल गोल फिरवून हातावर दुसरा पराठा हे आपण छान लाटून घेणार आहोत। तर अशा प्रकारे हवा भरली जाते तर असे दाबत छान मस्त पराठा दुसराही तेल मस्त तेलाने भरलेला पराठा हे लाटून घेतलेला आहे आपण। तर ज्याला डाएट करायचं असं तर बिना तेलाचं करू शकतो, जे माझ्यासारखे असेल बिना डाएटवाले तर ते तेला मस्त असं चमचमीत तेल भरून मस्त पराठा लाटू शकतो। तर आता भाजून घेणार आहोत। तर आपण जसे चपात्या भाजतो ना त्याच प्रकारे भाजायचे आहेत आणि छान मस्त तेल लावायचं आहे दोन्ही बाजूनी। तेल लावा, तूप लावा, बटर लावा, काहीही चालतं। सगळ्या ह्याची चव वेगवेगळी असते पण मस्त लागतात। तूप लावलं ना खूप छान लागतं पण। तर लहान मुलांना जर तुम्ही करत असाल तर तुम्ही तूप लावू शकता छानपैकी मस्तपैकी आणि देऊ शकता। तर हे काही चपात्या पराठे मी तेलाचे केलेत, काही तुपाचे केलेले आहेत लहान मुलांसाठी। तर किती छान वाटत आहेत बघताय ना, 1 नंबर होतात पराठे। तर अशा प्रकारे पुदिन्याची चटणी आणि पराठे मस्त बेत आहे। तर मला चटणी नाही आवडत एवढी, माझ्या मिस्टरांना चटणी आवडते म्हणून त्यांना चटणी केली, पण मला अशी मस्त भरलेले वांगे लय भारी लागतात मला। तर मी भरलेले वांगे केले होते खायला पराठ्यासोबत। तर काय केलं, 3 वांगे कट करून घेतले होते ते घरात। त्याच्यामध्ये खोबरं, लसूण, आलं आणि लसूणचं वाटण करून घेतलं होतं आणि कोथिंबीर टाकून
ते 2 चमचे टाकून घेतलं वाटण आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं होतं 2 चमचे आणि हे आपले सगळे सुके मसाले हळद मीठ लाल तिखट जिरे पावडर धने पावडर सगळं मिक्स करून असं थोडंसं तेल टाकून छान मस्त मसाला तयार केला आणि हे वांग्यामध्ये असा भरून घेतला. असं चमचमीत झणझणीत मला खायला लय आवडतं ना, त्यामुळे मी म्हटलं चला मला वांग्याचीच भाजी करून घेते आणि ती भाजी तुमच्यासोबतही शेअर करते. खाऱ्या वांग्याची पण मस्त रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या बहिणींनो भावांनो दाजींनो वहिनींनो सगळ्यांनी प्लीज एक लाईक करा. काका मावशी मी खूप मेहनत करते हो, तुम्ही लाईकच करत नाही सबस्क्राईब करत नाही. प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करत जावा. तर कढई छान तापली होती. आता भाजी दाखवते तुम्हाला. कढई छान तापली होती, त्यात जिरी मोहरीची फोडणी टाकली तेल टाकून आणि मस्त वांगे सोडून असे परतून घेतले आहे तेलामध्ये. थोडासा घसा बसला होता माझा. तर नंतर मग छान मस्त तेलात खरपूस मस्त परतून घ्यायचं आहे. एक वाफ काढून घ्यायची आहे, पाणी लगेच टाकायचं नाही. छान मस्त वांग्यामध्ये मसाला मुरला की थोडंसं मी बाजूला गरम पाणी केलं होतं वाटी भरून, तर ते टाकून घेतलेलं आहे. चांगला गरागरा फिरवून घेतलं मस्तपैकी. तर पाहू शकता अशा प्रकारे. आणि नंतर झाकण लावून ह्याला 15-20 मिनटं शिजून घ्यायचं. आणि थोडंसं मला पाणी कमी वाटलं होतं, त्यामुळे मी परत एकदा पाणी टाकलं. थोडासा लिंबाचा रस टाकला त्याच्यामध्ये चटपटीत खाण्यासाठी. तर लिंबाचा रस टाकल्यानंतर छान मस्त असं घट्टसर वांगे आपले तयार झालेले आहेत. तर पाहू शकता असं चमचमीत झणझणीत खायला. आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की मी जेव्हाही माझी रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर येईल आणि तुम्ही माझे लवकर व्हिडिओ बघू शकाल. लवकर व्हिडिओ बघू शकाल ना, बरोबर ना. तर मग चला तर खावा, मस्त राहा, स्वस्त राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.